उल्हास बापट नावाचे एक कायदेतज्ञ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कोणताही राजकीय प्रसंग झाला आणि त्याला कायदेशीर अँगल असेल तर मीडियावाले त्यांची बाईट घेतात. तर त्यांनी असं सांगितलं की कॅश आणि करप्शनमुळे राजकीय नेत्यांचं चारित्र्य हनन झालेलं आहे आणि आता चारित्र्य राहिलेलं नाही राजकीय लोकांचं. आणि मग त्यांनी उदाहरणं दिली की लालबहादूर शास्त्री, रामभाऊ माळगी यांच्या काळातील उदाहरणं दिली. तर बापट साहेबांना आणि बाकीच्यांना मला सांगायचं आहे की राजकीय नेते चारित्र्यहीन आहेत, ते भ्रष्ट आहेत, ते अनैतिक वागतात. हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा तुमच्या मनामध्ये नैतिकतेच्या संकल्पना येतात त्याच्या नजरेतून तुम्ही भिंगातून बघता राजकीय नेत्यांकडे. राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराचं किंवा त्यांच्या गैरमार्गाने केलेल्या संपत्तीचं मी समर्थन नाही करत. राजकीय नेत्यांच्या चारित्र्याच्या कॉन्सेप्टच वेगळे असतात, हा माझा मुद्दा आहे. म्हणजे आपण ज्याला चारित्र्य म्हणतो ना, ते समाजामध्ये त्यांना ते मान्य असतं. समाजाची एक चौकट जी आहे चारित्र्याची, ती त्यांना मान्य असते. पण कोणताही नेता अनैतिक, भ्रष्ट, ज्याला आपण मध्यमवर्गीय सामान्य लोक म्हणतो की हे अनैतिक, ते केल्याशिवाय तो नेता होऊच शकत नाही. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की जर एखादा स्वच्छ, प्रामाणिक असा माणूस उदयाला आला तर त्याला लोक त्याला मतदान नाही करणार. त्यामुळे ह्याच्यात दम नाही आहे. कारण कित्येक नेते, कित्येक असे आहेत की ज्यांना सामान्य लोकांनी भ्रष्ट केलेलं आहे, अनैतिक गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत, अनधिकृत बांधकामं मॅनेज करावी लागली आहेत, बिल्डरचे ब्लॅकमध्ये पैसे देणारे मध्यमवर्गीय लोक आहेत. त्याच्यामुळे नैतिकता आपल्याकडे आहे आणि आपण चारित्र्यवान आहोत, आणि नेते भ्रष्ट आहेत, ते अनैतिक आहेत आणि चारित्र्यहीन आहेत आणि समाज खूप छान आहे असं म्हणणं म्हणजे हे स्वतःचा फसवणूक आहे आणि एक फार मोठा भ्रम आहे. हा उल्हास बापट साहेबांनी आणि मीडियावाल्यांनी मानून काढून टाकावा. सामान्य ते सामान्य माणसं, गरीब माणसं कधी जातीच्यावर, कधी भावनिक गोष्टींवर, कधी खोटं बोलून. आता ही लाडकी बहीण योजनेमध्ये सरळ सरळ माहीत होतं लोकांना की आपल्याला मतदान द्यायचं आणि पैसे घ्यायचे. म्हणजे समाजाचं चारित्र्याचं काय झालं? फसवणूक आहे. लाखो लोकांनी फसवणूक केली सरकारची, आणि सरकारला पण माहिती आहे की आपल्याला पैसे आज द्यायचे, उद्या द्यायची नाही आहेत, परवडणार नाही आपल्याला. तर कोणत्या चारित्र्याची नैतिकतेची गोष्ट करत? तेव्हा आपण सगळे एका भ्रामक जगात राहतोय. मजेत राहा, ठीक आहे.